नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या MBBS व BDS कॅप राऊंड 1 ची प्रोसेस सुरू आहे। या ठिकाणी आपण ही नोटीस पाहू शकतो। CET सेल मार्फत ही नोटीस देण्यात आल्यानंतर जे काही महाराष्ट्रातील ग्रुप A म्हणजेच MBBS व BDS चे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झाले। अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की BMS व BHMS ची प्रोसेस कधीपासून सुरू होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण MBBS आणि BDS चा शेड्यूल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते 12 ऑगस्ट पर्यंत चालणार आहेत व या रजिस्ट्रेशनची जी काही SML लिस्ट आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 15 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे व जे काही कॅप राऊंड 1 चे निकाल आहेत MBBS व BDS चे ते 23 ऑगस्ट पर्यंत जाहीर होतील। तर यावर्षी जे काही प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आले, BMS व BHMS म्हणजेच ग्रुप A चे रजिस्ट्रेशन वेगळे, ग्रुप B आणि ग्रुप C चे वेगळे अशा प्रकारे करण्यात आला आहे। त्यामुळे जी काही प्रोसेस आहे ती थोडी डिले होऊ शकते, परंतु याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे। कारण ज्या विद्यार्थ्यांना BMS करायचं नाही, BHMS करायचं नाही असे विद्यार्थी ग्रुप B मध्ये रजिस्ट्रेशनच करणार नाहीत व ज्या विद्यार्थ्यांचे कमी मार्क आहेत, अनेक असे विद्यार्थी असतात की ज्यांना 300, 350 पर्यंत मार्क असतात व BDS ची जागा देखील ते ब्लॉक करून ठेवतात। तर हे जे काही रजिस्ट्रेशन आता सेपरेट करण्यात आले त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एकाच ग्रुपमध्ये पार्टिसिपेट करावं लागेल व त्यामुळे जे काही कॉम्पिटिशन राहतं, सीट ब्लॉकिंग राहते, ती यावर्षी फार कमी प्रमाणात होईल। कारण ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत, साधारण 480, 470 प्लस असे विद्यार्थी एकतर शेवटपर्यंत MBBS साठी प्रयत्न करतील व बाहेर राज्याचा विचार करतील। जर त्यांना MBBSच करायचा असेल तर प्रयत्न करून ते नंतर रिपीटला देखील जाऊ शकतात, परंतु ग्रुप B मध्ये म्हणजेच BMS व BHMS ची जागा ते ब्लॉक करणार नाहीत। ही जर प्रोसेस म्हणजेच ग्रुप A ची प्रोसेस अगोदर होऊन गेली तर सर्व जो काही हायर रँकचे विद्यार्थी आहेत ते अगोदरच ॲडमिशन घेऊन मोकळे होतील व कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांना नंतर BMS, BHMS व इतर कोर्सेसमध्ये संधी मिळू शकते। यामुळे होणारं जे काही कॉम्पिटिशन आहे ते यावर्षी तुलनेने कमी होईल व कमी मार्कवर देखील महाराष्ट्रामध्ये यावर्षी BMS व BHMS कॉलेज मिळू शकतं। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी जास्त पॅनिक न होता आताच बाहेर राज्याचा विचार करू नये। जर तुमचे 300 प्लस मार्क असतील तर तुम्ही महाराष्ट्रामध्येच पार्टिसिपेट करा, शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्ही भाग घेऊन ठेवा व सेफ्टी साईड म्हणून तुम्ही कर्नाटक अन्यथा मध्य प्रदेश या राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता, जेणेकरून जर शेवटपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMS मिळालंच नाही तर कमीत कमी तुमच्या हातामध्ये बाहेर राज्याचा एक ऑप्शन असेल। व ज्या विद्यार्थ्यांना BHMS करायचा आहे असे विद्यार्थी ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा यामार्फत प्रयत्न करू शकतात। जस्ट क्वालिफाईंग मार्कवर देखील तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BHMS कॉलेज मिळू शकतं। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर BMS किंवा BHMS ला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या। जर तुम्हाला 213 प्लस मार्क असतील व वार्षिक फीमध्ये BMS करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपण ॲडमिशन करून देण्यासाठी मदत करू शकतो। महाराष्ट्रामध्ये देखील व महाराष्ट्राच्या बाहेर देखील जर तुमची BMS साठी जाण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या। योग्य मार्गदर्शन करून कमीत कमी बजेटमध्ये तुमचं BMSचं स्वप्न आम्ही पूर्ण करून देऊ शकतो। या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, अन्यथा या व्हॉट्सॲप नंबरवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाका। त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।